श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते। श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत करतात। या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करतात। समुद्र मंथनातून विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील, ज्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या काळात भगवान शंकराची पूजा आणि व्रत कसे करावेत हे आपण पाहूया। श्रावण सोमवार हे व्रत कसे करावे? श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी। या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत। प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी। यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा। शिवलिंगाला भस्म अर्पण करावे। धूप, दीप, अगरबत्ती लावून फुले अर्पण करावी आणि पूजा करावी। त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता। यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून हा उपवास सोडावा। काही जण या काळात निर्जल व्रत देखील करत असतात। श्रावणात कोणती शिव उपासना करावी? तर श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। यंदाच्या श्रावण महिन्यात 4 सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात। व्रतासोबतच शंकराची पूजा पाठ करायला सुद्धा विशेष महत्त्व आहे। यामध्ये सर्वात मोठी आणि सोपी आराधना म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे। भोले बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे। त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्त्व आहे। तसेच या काळात तुम्ही शिवलीला अमृताचे देखील पठण करू शकता। शिवलीला अमृत वाचू शकता। काही जण श्रावणातील सोमवारपासून 16 सोमवारच्या व्रताची देखील सुरुवात करतात। श्रावण महिन्यात विधी आणि पूजा सुद्धा करतात, उपवास करतात। श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून लोक विविध व्रते आणि विधी पाळतात, ज्यात मांसाहार वर्ज करणे आणि काही मर्यादित उपवास करणे समाविष्ट आहेत। या महिन्यातील शुक्रवार हा मुलांच्या कल्याणासाठी विशेष पूजा करण्यासाठी निवडला जातो आणि सामुदायिक पूजा देखील असतात। तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात विधी आणि उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे। तुम्हाला ही सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।